नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। सप्टेंबर महिन्यामधल्या चालू घडामोडीचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे। सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश। नुकतीच हिमाचल प्रदेश राज्य सरकारने ही मुख्यमंत्री सुख शिक्षा योजना सुरू केली आहे। ही योजना हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे याचं बरोबर उत्तर असेल। ही योजना हिमाचल प्रदेश सरकारने सामाजिक व आर्थिकरित्या कमकुवत महिला व विकलांग मुलांच्या आई वडिलांची आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सुरू केलेली आहे। हिमाचल प्रदेश राजधानी आहे शिमला। सध्या राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंह सुक्खू। पुढचा प्रश्न, कोणता दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो? भारतामध्ये कोणता दिवस राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो असं आपल्याला विचारलेलं आहे। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 30 ऑगस्ट। 30 ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये छोटे व्यावसायिक यांना प्रोत्साहन देणं तसंच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं या उद्देशाने दरवर्षी राष्ट्रीय लघु उद्योग दिन म्हणून साजरा केला जातो। नेक्स्ट, 1 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय वायुसेनेच्या उपवायुसेना प्रमुख पदाचा पदभार कोणी स्वीकारला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एअर मार्शल तेजिंदर सिंह। एअर मार्शल तेजिंदर सिंह यांनी नुकताच 1 सप्टेंबर 2024 या दिवशी भारतीय वायुसेनेच्या उपवायुसेना प्रमुख या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। कोणता दिवस दरवर्षी जागतिक नारळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सप्टेंबर। 2 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस नारळाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने साजरा करण्यात येत असून यावर्षी हा दिवस कोकोनट फॉर अ सर्क्युलर इकॉनॉमी बिल्डिंग पार्टनरशिप फॉर मॅक्झिमम व्हॅल्यू या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, अंडर 20 सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 ही स्पर्धा कोणी जिंकली आहे? पहिला मुद्दा, सॅफ काय? सॅफ म्हणजे SAFF याचा लॉंग फॉर्म होतो साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन। दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ ही दक्षिण आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांची संघटना आहे। स्थापना झाली होती 1997 या वर्षी। यामध्ये बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका हे सदस्य देश आहेत। मुख्यालय आहे बांगलादेशमध्ये ढाका या ठिकाणी आणि नुकतीच ही अंडर 20 सॅफ चॅम्पियनशिप अंडर 20 सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप ही स्पर्धा जी आहे ती 18 ते 28 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे नेपाळ या ठिकाणी आणि यावर्षी ही स्पर्धा बांगलादेश या देशाने जिंकलेली आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बांगलादेश हे याचं बरोबर उत्तर असेल। बांगलादेशने आतापर्यंत पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे। पुढचा प्रश्न, वरुण हा भारत व कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात येणारा संयुक्त युद्ध सराव आहे? तर वरुण हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येणारा युद्ध सराव आहे। पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे आणि 2024 या वर्षामध्ये या युद्ध सरावाचं 22वे संस्करण आयोजित करण्यात आलेलं आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो? भारतामध्ये दरवर्षी आता 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे। 23 ऑगस्ट 2023 या दिवशी भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगामधला पहिलाच देश बनला होता। यामुळे 2023 म्हणजे गेल्या वर्षी हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि यावर्षी पहिल्यांदाच 2024 मध्ये पहिल्यांदाच हा दिवस साजरा करण्यात आलेला आहे। लक्षात ठेवा, महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे। राष्ट्रीय अंतराळ दिन तो दरवर्षी आता 23 ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येत आहे। महिला T20 विश्वकप 2024 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर महिला T20 वर्ल्ड कप 2024 ही स्पर्धा जी आहे त्या अगोदर बांगलादेशमध्ये आयोजित करणं प्रस्तावित होतं, परंतु बांगलादेशमध्ये निर्माण झालेली राजकीय अस्थिरता लक्षात घेऊन आता ही स्पर्धा UAE संयुक्त अरब अमिराती या देशामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ही स्पर्धा UAE मध्ये
3 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये आयोजित केली जात आहे. नेक्स्ट 19वे भारत आफ्रिका व्यापार संमेलन 2024 नुकतेच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाले आहे? तर हे संमेलन नुकतंच नवी दिल्लीमध्ये संपन्न झालेलं आहे. याचा उद्देश होता व्यापार व गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं व आफ्रिकेमध्ये भारतीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली. गोल्डन सॅक्स भारताचा 2024 या वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? गोल्डन सॅक्स काय तर ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक व फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे आणि या गोल्डमॅन सॅक्सने आता भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर 6.7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. खालीलपैकी कोणाची नुकतीच आयसीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जय शहा. बीसीसीआयचे किंवा बीसीसीआयचे हे सध्या बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याचे हे सचिव आहेत जय शहा आणि यांच्यात नुकतीच आयसीसीचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना 15 जून 1909 या दिवशी झालेली आहे. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. नेक्स्ट पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकारने नुकताच खालीलपैकी कोणासोबत एक सामंजस्य करार केला आहे? तर भारत सरकारने नुकताच मलेशिया या देशासोबत पर्यटन क्षेत्रातील सहकार्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे. मलेशिया राजधानी आहे कोलालंपूर. सध्या पंतप्रधान आहेत अनवर इब्राहिम. चलन आहे मलेशियन रिंगीट. नेक्स्ट कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? भारतामध्ये दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अवनी लखेरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अवनी लखेरा ही भारताची नेमबाजपटू आहे. पर्याय क्रमांक 2 नेमबाजी हे याचं बरोबर उत्तर असेल. महिला आशियाई चॅम्पियन ट्रॉफी 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा जी आहे ती 11 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये भारतामध्ये भारतामध्ये बिहार या राज्यामध्ये एक ठिकाण आहे राजगीर नावाचं या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 भारत हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट खालीलपैकी कोणाची नुकतीच BSF चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजविंदर सिंह याचं BSF चे नवीन महासंचालक जे ते बनलेले आहेत दलजीत सिंह. चूक आहे राजविंदर सिंह नाही दलजीत सिंग चौधरी जे आहेत ते या BSF चे नवीन महासंचालक बनलेले आहेत. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 दलजीत सिंग चौधरी हे नवीन BSF चे महासंचालक बनलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे CISF चे नवीन महासंचालक. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स आणि आता CISF चे नवीन महासंचालक बनले ते राजविंदर सिंह भट्टी. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. लक्षात ठेवा BSF चे नवीन महासंचालक बनले दलजीत सिंग चौधरी आणि या CISF चे नवीन महासंचालक बनलेले आहेत राजविंदर सिंह भट्टी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कालावधी जागतिक जल आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 ते 27 ऑगस्ट. स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट या संस्थेकडून 1991 या वर्षापासून दरवर्षी हा 23 ते 27 ऑगस्ट हा कालावधी जो आहे तो जगभरात जागतिक जल आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश आहे जागतिक जल समस्या आणि आंतरराष्ट्रीय विकासाशी संबंधित चिंता दूर करणे आणि यावर्षी हा कालावधी ब्रिजिंग दी बॉर्डर्स वॉटर फॉर पीसफुल अँड सस्टेनेबल फ्युचर या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे.